नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय पळसदेवला, जे पळसनाथाचं मंदिर पाहण्यासाठी, जे आतापर्यंत 5 वर्षानंतर ते परत बाहेर पडलेलं आहे. गेल्या वर्षी पण पडलं होतं, परंतु ते अर्धच उघडं पडलं होतं कारण पाणी संपूर्णपणे संपलं नव्हतं. तर ह्या वर्षी दुष्काळ पण असल्यामुळे ते मंदिर उघडं पडलंय. तर आता आपण निघालोय मंदिर पाहण्यासाठी. तर चला निघूया. पळसदेवपासून पुणे रोडला काळेवाडी नंबर 1 असे एक गाव आहे. त्या गावातून आपण डायरेक्ट मंदिरापाशी गाडी घेऊन जाऊ शकतो. हा जो संपूर्ण परिसर आहे, उजनी धरण 100% भरल्यानंतर हा पूर्ण भाग पाण्यामध्ये जातो. आणि हे मंदिर समोर दिसते ते मंदिराचे शिखर, हा मंदिरही पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये गुडप होते. जेव्हा उजनी धरण बांधलं गेलं तेव्हा येथील स्थानिक लोकांनी या मंदिरातील मूर्ती नवीन गावामध्ये घेऊन तिथे पळसनाथाचं नवीन मंदिर बांधलं. एवढा ऊन वारा पाऊस खाऊनही ह्या मंदिराचं शिखर अजूनही मजबूतपणे उभं आहे. हे मंदिर अति प्राचीन आहे. याचं स्ट्रक्चरही खूप जुनं आहे. या मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे चुन्यामध्ये आहे. यामध्ये कोणत्याही सिमेंटचा वगैरे वापर केलेला नाही. हा मंदिराचा आतील भाग आहे. यामध्ये पळसनाथाची मूर्ती होते, जी आता गावकऱ्यांनी नवीन मंदिरात नेऊन तिथे नवीन मंदिर बांधलेलं आहे. मंदिराच्या बाहेर काही शिळा आहेत. त्या शिळावरती खूपच चांगल्या प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. तर तुम्ही बघा कशा प्रकारे काम केलेलं आहे त्यांनी. हे स्ट्रक्चर 1000 वर्षापूर्वीच आहे. मंदिराच्या डाव्या साईडला हे जे आहे हे राम मंदिर आहे. या राम मंदिराच्या आतून एक गुफा होते. त्या गुहेमार्गे आपल्याला वरती सूर्य मंदिराकडे जाता येत होतं. तर आता चिखल आणि गाळाने ही गुफा पूर्णपणे बंद झालेली आहे. येथील रामाची मूर्ती गावकऱ्यांनी गावात घेऊन गेलेली आहे.
याच्यावरती असं लिहिलं आहे की हे मंदिर 1000 वर्षापूर्वीचं आहे, पण ते कधी बांधलं आहे असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती, पण ते आता पूर्णपणे स्पष्ट दिसत नाही आपल्याला. पूर्ण शिळा आहे, एका शिळामध्ये बांधलेला आहे बघा.